हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे. तर आता रुद्र स्कूलमध्ये गेलेला आहे आणि तो गेल्याच्या नंतर म्हणजे मी झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आणि आता सगळ्यात पहिलं भांडी साफ करते. कारण जी नाश्त्याची किंवा त्याच्या टिफिनसाठी जी भांडी यूज केलेली असतात ना, ती खराब झालेली मी पटकन धुवून घेत असते. कारण त्याच्यानंतर मला 12 वाजता स्वयंपाक करावा लागतो आणि मग स्वयंपाकासाठी पुन्हा तीच भांडी वापरावी लागतात. त्यामुळं मग पुन्हा दुसरी भांडी काढली ना, मग ते भांड्याचं जास्तच स्टॉक होऊन जातो आणि धुवायला खरंच कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी सकाळीच धुवत असते. मेन म्हणजे त्यांची काल सेकंड शिफ्ट असल्यामुळे त्यांचा टिफिन जो आहे तो रात्री 11-12 वाजता आल्यानंतर ते तसाच ठेवून देतात बेसिनवरती ओपन करून आणि मग मी सकाळी उठल्यानंतर तो पहिल्यांदा धुते. कारण तो रात्री काल दुपारपासून त्याच्यामध्ये जेवण भरलेलं असतं आणि आज दुपारीसुद्धा त्यांना पुन्हा टिफिन भरून द्यायचा असतो. त्याच्यामुळे मग मी क्लीन करून थोडासा पालथा घालून ठेवते जेणेकरून तो थोडासा सुकेल. तर त्याच्यानंतर आता मला ना जे देवाची भांडे थोडीशी क्लीन करायची होती त्यासाठी मी तो पाण्यामध्ये ना सायट्रिक ॲसिड आणि मीठ टाकले. सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व मराठीमध्ये आपण जे म्हणतो ना तेच आहे. थोडंसं मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि जी तांब्या वगैरे घंटी दिवा सगळं साफ करून घ्यायचं. सोबतच जास्त भांडे असतील तेवढी सगळे क्लीन होतात एकाच पाण्यामध्ये. जास्त पाणी वगैरे तयार करायची पण गरज नाही. फक्त असा पाण्यातून बुडवून झाल्यानंतर ना आपल्याला जसं आपण भांडी धुतो बाकीची घासून घेतो तसाच आपल्याला हा तांब्या आपलं लिक्विड असेल साबण असेल जो काही भांडे धुवायचं साबण असेल ना त्यानेच आपल्याला धुवायचा असतो. छान घासायचं म्हणजे जे पाणी पडतं ना वरून ते काळं पडत नाही. कारण बरेच जण म्हणतात की आम्ही असं क्लीन करतो पण थोड्याच दिवसामध्ये किंवा एकाच दिवसामध्ये तांब्या पुन्हा काळा पडतो. तर जे पाणी असतं ना वरती आलेलं ते पाणी तसंच्या तसं पाण्याचं आणि सायट्रिक ॲसिडचं रिॲक्शन होती दोन्हीची आणि मग ते तसे डाग दिसतात. ते दिसू नये याच्यासाठी साबणाने भांडी पुन्हा घासून घ्यायची क्लीन झाल्याच्या नंतर म्हणजे मग ती जशीच्या तशी राहतात. आणि याच्यामुळे खरंच आपल्या बायकांचं काम एक थोडंसं तरी कमी होतं. घासत जे आपण बसतो ना ते आपल्याला जास्त घासत बसावं लागत नाही. तरी माझी महालक्ष्मीची मूर्ती आहे ना वरती जे असतं कमळाचं फूल हातामध्ये ते पूर्ण काळं पडते. कारण मी वरतून चुरनरी असते ना ती अशी घालत असते पांघरून डोक्यावरती त्याच्यामुळे मग ते काळं पडतं. तर आता मी ते सुद्धा ह्या पाण्यानेच व्यवस्थित क्लीन करून घेतलं कारण ते लगेच निघून जातं त्या पाण्याने. पण आता मूर्ती जरी असली तरीही पुन्हा आपल्याला जे भांडी धुवायचा साबण असतो त्याने घासून घ्यायचे नाहीतर ती मूर्तीसुद्धा पुन्हा काळी पडते. त्यानंतर आता मी इथं स्वास्तिक काढून घेते तांब्यावरती. तर आता तुम्हाला ना फ्रंट कॅमेरामुळे कदाचित हे उलटं दिसत असेल तेवढं तुम्ही समजून घ्या. कारण बऱ्याच जणांना माहीत आहे की फ्रंट कॅमेरा चालू असेल तर समोरची गोष्ट उलटी दिसते पण बॅकने असं दिसत नाही. तर आता मी छानशी देवपूजा करून घेते. हो गया क्या? क्या पढ़ रहे हैं? ये है ना, ये सप्तशती पाठ है, दुर्गा पाठ। मतलब हर दिन हर माता का इसमें 13 अध्याय होता है, 13 पाठ होता है रोज? हाँ 13 होता है। 9 दिन में 13 पाठ करना रहता है। 2 8 9 पूरा हो गया, अभी 10 11। आपने भी घट बस क्या बोलता है आप? हाँ वही क्या बोलते हैं आप? वही तो। हम लोग उसको जारा बोलते हैं, जारा हो जाता है। अरे नीचे वाले को क्यों नहीं लगाया फिर वो? जब हम गरबा खेलने जाते हैं उधर क्यों नहीं ये घट बसाया? कहाँ है? लगना चाहिए वैसे। वैसे गुजराती में कहाँ ये बैठाते हैं? आपने कैसे बैठाया? हमारे में तो बिठाते हैं, हमारे में तो खास बिठाते हैं यूपी बिहार। हमारे भी यही चलता है, सबके घर में अभी होगा आज। कितना मस्त उगा है पर 5 ही दिन में। हाँ कितना अच्छा लग रहा है। क्या क्या डाला था उसमें? जो है हाँ ज्वारी। हाँ ज्वारी हाँ और और ज्यादा ज्वारी है। ज्वारी मतलब वो जौ आता है ना गेहूं का। हाँ वही हाँ वही वही बोल रहे थोड़ा हैं। सा चना थोड़ा सा गेहूं, गहू है क्या? थोड़ा सा ही ज्यादा। इसलिए तो ज्वारी नहीं डालते। वो जवार होती है ना जैसे भाकरी बनाते वो नहीं डालते शायद, बस गहू डाला है क्या? गेहूं है, ज्वारी है, चना थोड़ा सा होगा 10-12 दाना। हाँ गहू है, दिख रहा है ना गहू। मस्त आया है पर कुछ भी कहो इतना अच्छा दिख रहा है ना, बहुत पसंद आया मुझे दुर्गा माँ। चल आई पे मेरा फोटो निकालनी कोई नहीं। ये पर कितना मस्त लग रहा है ना ये जो हमने बनाया। और अंदर जो सामान रखा है वो भी नहीं दिख रहा, देखो है ना। और ये ना थोड़ा सा बड़ा हो गया, लंबा हो गया ऐसा ना, पर हाँ अच्छा दिख रहा है। ज़्यादा भी शॉर्ट अच्छा नहीं दिखता। देखो इधर से थोड़ा सा शॉर्ट लग रहा है। यहाँ थोड़ा ज्यादा चुनर होती है तो ये वाइट वाइट दिखता नहीं। चलेगा अभी वो कोने में आया है ना इसलिए वो फसल गया इधर उधर, नहीं तो ये दिखता नहीं वाइट सबको कलर। बहुत पसंद है, मैं इनको भी बहुत अच्छा लगता है।
बहुत पसंद, मुझे ही बहुत अच्छा लग रहा है। ऐसा लग रहा है कि वापस लेके जाती हूँ, दूंगी नहीं है, पर अभी आपको लगता है क्योंकि आप बहुत पूजा करते हैं ना। इसमें से गिरा लगता है। मैं इतना कहाँ गणपति नहीं बिठाती, ये घट नहीं किया। अच्छा लग रहा है, पर कितना मस्त लग रहा है ना। मागच्या 4 दिवसापासून मी त्यांना कॉल करते की मला आयब्रो करायचे आहेत, मी केव्हा येऊ, आणि त्या मला ये म्हणतायत, पण मलाच जाणं होत नाही आहे, कारण काही ना काहीतरी काम निघतं आहे आणि मग माझं जाणं तिथंच राहून जातं आहे. जेव्हापासून नवरात्री सुरू झाली तेव्हापासून आता गरबा वगैरे खेळायला जातो, मग थोडेफार फोटो वगैरे काढतो. अशी तर गरज लागत नाही जास्त आयब्रो करायची, पण ज्यावेळेस आपण फोटो वगैरे काढतो ना त्यावेळेस ते छान दिसावं याच्यासाठी आपण करत असतो. पण होतच नव्हतं घरातल्या कामातून सगळ्यातून, आणि कसा दिवस जातो ना काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर संध्याकाळी खाली जायचं थोडं आरतीला वगैरे, त्याच्यामुळे होत नव्हतं. आज म्हणलं सकाळ सकाळी जाते, सगळी कामं राहू दे बाजूला, पहिल्यांदा जाते आणि आयब्रो करून येते, जेणेकरून ते एक काम माझं महत्त्वाचं होऊन जाईल. तशी माझे काही दाट वगैरे आयब्रो नाही आहेत. आता तुम्ही जे डेलीचे व्हिडिओ बघताय तुम्हाला तर कळलंही नसेल की मी खूप दिवस झाला आयब्रो केलेले नाही आहेत. खूप दिवस झालं म्हणजे आता 2-3 महिने तरी झाले असतील की मी नाही केलेलं आहे, कारण मी सारखं नसते करत. ज्यावेळेस काही असेल तेव्हाच करते. असं मला रोज रोज करणं म्हणजे ते जड जातं. आज मी ना एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला स्वतः आयब्रो करायला येतात. ज्यावेळेस आम्ही इथं राहायला आलो ना, इथे पार्लर नव्हतं, काही नव्हतं. आम्हाला जर करायचं असेल तर मशाल चौकात जावं लागत होतं. त्यावेळेस ह्यांचंसुद्धा पार्लर नव्हतं. आता ह्यांनी 1 वर्षापासून चालू केलं आहे. आता मला इथे येऊन 3.5 वर्ष झाले. म्हणजे 1.5-2 वर्ष काहीच नव्हतं इथे, कारण काहीच डेव्हलपमेंट झालेली नव्हते. त्याच्यामुळे साधं किराणाचंच दुकानसुद्धा नव्हतं. तर तेव्हा मग मी माझं स्वतःचंच करायचे घरच्या घरी. पण बरेच जण काय करतात आता स्वतः करतात. पण मी तुम्हाला एक गाईड करेन की तुम्ही स्वतः करू नका. 30-40 रुपयांसाठी आपण आपल्या डोळ्याचे हाल करून घेऊ नका असं मला वाटतंय. कारण मी सुद्धा स्वतःच करायचे, पण आता मी करत नाही. स्वतः जरी घरी करायचं असेल तुम्ही अप्पर लिप्स करू शकता किंवा फोरहेड करू शकता किंवा वरच्या साईडच्या भोवळ्याही तुम्ही करू शकता. पण जे खालचं आहे आपल्या ज्या आयब्रोज आहेत, आयब्रोच्या खालचं आणि डोळ्याच्या वरचं जी स्किन असते ना खूप जास्त लूज असते. आपण कितीही डोळा असा ताणून जरी धरला करताना तरी तुम्हाला एखाद्या दिवस मी स्वतः करेन ना, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी करेन, तेव्हा मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेन की नेमकं काय होतं. तर ती स्किन ना लूज पडते. ज्यावेळेस आपण आता बघा इथे मी ताणून असं धरते तरीही मला दुखतं आहे. ज्यावेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस तर खूप जास्त दुखतो, आणि दुखतं कधी एखादा केस उपटताना जर हलक्या हाताने ओढला गेला किंवा स्किन थोडीशी लूज जरी पडली तरी त्या ज्या केसाचा मूळ असतो, रूट असतो, तिथून ब्लड यायला चालू होतं. आणि आत्ता आपल्याला खूप छान वाटतं, पण ज्यावेळेस आपलं एज होईल 50च्या आसपास आपण जाऊ ना त्यावेळेस ती पूर्ण भवळी अशी खाली लोंबकळते. तुम्ही एखाद्या कुणाचं बघितलं नसेल बघितलं तर गुगलवरती सर्च करा. स्वतः आयब्रो केल्यानंतर काय साईड इफेक्ट असतात ते कळेल त्याच्यावरती. तर माझी एक म्हणजे विनंतीच आहे की तुम्ही स्वतः करू नका 30-40 रुपयांसाठी, कारण आत्ता बरेच जण स्वतः करतात. तर आता यांच्याकडे आलेच आहेत. तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की स्ट्रेटनर आणि ड्रायरना यूज करून दाखव. तर ड्रायर यूज करणं सोपंच आहे, त्यात काय अवघड नाही आहे. पण मला स्ट्रेटनर येतच नव्हता यूज करायला, तर म्हटलं चला ह्यांच्याकडे जाते आणि करते. तर माझा जो होता ना स्नोवर्डचा आहे, त्याने होतच नव्हतं. मग त्या म्हणले की अगं ह्याला गरम करायला ठेवावं लागेल 1-5 मिनिट आधी, आणि मग त्याच्यानंतर जास्त हीट ज्यावेळेस येईल तेव्हाच ते गरम होईल थोडंसं आणि मगच केस स्ट्रेट होतील. पण आता मला थोडीशी करून बघायची होती की माझी केस कशी दिसत आहेत. त्या बोलल्या की चल मी माझ्या स्ट्रेटनरने तुला थोडंसं करून देते की कसं दिसते तुला दाखवते, आणि तू घरी वापर, नंतर पण थोडासा गरम करून वापर, अशा त्या बोलल्या. तर मी माझा स्ट्रेटनर आहे थोड्यात म्हणजे दाखवेन तुम्हाला यूज करून की होतोय का नाही, तर मला तो रिटर्न द्यायला बरा, कारण बराच महाग आहे तो. पार्लरमध्ये शक्यतो सगळेच जण आयकॉनिकचा स्ट्रेटनर किंवा ड्रायर सगळंच यूज करतात, आणि आयकॉनिकच्या गोष्टी खरंच खूप चांगल्या असतात. आयकॉनिक कंपनीच चांगली आहे आणि खूप जास्त म्हणजे त्याने कोणताही करंट वगैरे आपल्याला लागत नाही किंवा पटकन हीट होतात आणि पटकन आपले केससुद्धा स्ट्रेट होतात. तर त्या मला सांगत होत्या की काही जर तुला घ्यायचं असेल तर आयकॉनिकचं घे. तर मीही तुम्हाला सजेस्ट करेन की आयकॉनिकचं घ्या. जास्तही काही महाग नव्हता त्यांचा पण स्ट्रेटनर, काहीतरी 1400 रुपयांच्या आसपास होता. तर छान आहे. त्या बोलल्या की एवढा मोठा नको घेऊ, त्यांचा थोडासा मोठा आहे. त्या बोलल्या तुला 700-800 रुपयेपर्यंतसुद्धा आयकॉनिकचा चांगला भेटून जाईल, तर तो घे असं त्या मला सांगत होत्या. तर पहिल्यांदा त्यांनी एक केली आणि मला इतकी एक्साइटमेंट होती ना, कारण आयुष्यात पहिल्यांदा मी केस स्ट्रेट करत होते आणि मला इतकं म्हणजे छान वाटत होतं की होतंही का नाही.
ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो ना, त्यावेळेस इतकी आतून एक्साइटमेंट असते ना, की होतंय का नाही, कसं होतंय, माझी केस कशी दिसत असतील आणि माझे इथं तुम्हाला बघूनच समजत असेल की मला किती आतमधून मनातनं एक्साइटमेंट होती की खरंच झालीत का स्ट्रेट, बघू तरी कशी झालेत. आणि सारखं मी पुढं तिकडं आरसा होता त्याच्यामध्ये बघत होते की झाले का माझं नाही नीट. माझं लक्ष अर्ध्या तिकडंच होतं. पहिल्यांदा मी म्हटलं फक्त थोडीशीच केस स्ट्रेट करा आणि मला बघू देत कसं दिसतंय. पण त्याच्यानंतर मला ते 2-3 बटा इतक्या जास्त आवडल्या की पुन्हा मी म्हटलं नाही, एका साईडची पूर्णच करा. जर एका साईडची पूर्ण केल्यानंतर कसं दिसतंय बघूयात. नाही नाही म्हणता म्हणता मी हावऱ्यासारखं आता सगळेच केस स्ट्रेट करून घेणार होते. आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते की फायनल लुक माझा कसा दिसत होता. तर हा आहे माझा फायनल लुक. आणि माझी केस, मला विश्वास बसत नव्हता की माझी केस एवढी लांब आहेत म्हणून. कारण रोज माझी केस इथपर्यंतच येतात आणि आज स्ट्रेट केल्यामुळं खालीपर्यंत लांब झालेत. आणि मला आतापर्यंत माहीतच नव्हतं की माझी पण केस एवढी लांब आहेत म्हणून. स्ट्रेट केल्याच्या नंतर समजलं की हा बाबा खरंच थोडीफार तरी लांब आहेत आपली केससुद्धा. आणि एक वेगळाच लूक आला केसांना. आणि मी काय सांगू की मी किती खुश होते म्हणून. घरी आल्यानंतर मी त्यांना दाखवलं की माझं बघा, म्हटलं केस कशी झालेत. आणि त्यांना विश्वासच बसेना की ही तुझी केस आहेत. ते म्हणले इतके छान कशी काय तुझी केस झाले, एकदम कुरळे असतात आणि आज एकदम छान कशी काय वाटतायत. काही नाही, 4 वाजेपर्यंत नाटकं केली सरळ ठेवायची आणि त्याच्यानंतर कामं करताना केस मध्ये मध्ये यायला लागली म्हणून वर टांगून टाकली. आता त्यांनी सांगितलं होतं आज दिवसभर वरती केस बांधू नको, खाली सोड. पण इतकं गरम होत होतं आणि त्यामध्ये काम आहे, भरपूर जास्त काम आहे. आणि ठेवली 3:30 ठेवली खाली केस. पण त्याच्यानंतर ठेवणं झालं नाही. म्हटलं आता जे असेल ते असेल, वर बांधून टाकते, त्याशिवाय मला काय काम होणार नाही. पण जास्त असे तिडे नाही दिले, फक्त नॉर्मल असं वरती केस नाशी प्रेस करून फक्त बांधलेत. असे तिडे नाही दिले, नाहीतर तिडे दिले की झालं, परत ती करडी होऊन जातील. मागचे 3 दिवस झाले हे पार्सल आलेलं होतं आणि तिथे ठेवलं होतं टेबलवरती. पण ते ओपन करायचं माझ्याच्यानं झालंच नव्हतं. कधीही कोणतं पार्सल आलं ना की किती एक्साइटमेंट असते बघण्यासाठी. पण ह्यावेळेस विसरून गेले होते, कारण टेबलच्या खाली ठेवलं होतं आणि विसरून गेले होते की बघायचं पण आहे ते. ज्यावेळेस आम्ही झोपलो ना दुपारचं त्यावेळेस आलेलं होतं, त्याच्यामुळे 3 दिवस ते खाली राहिलं. पण आता नशीब माझं लक्ष गेलं आणि म्हटलं आता ओपन करून बघते. तर याच्यामध्ये बांगड्या होत्या. 12चा सेट आहे, 1 डझन बांगड्या आहेत आणि 12चा सेट होता. इतक्या छान होत्या. मेन म्हणजे ह्या काचेच्या होत्या, कारण मला ताराच्या बांगड्या जास्त एवढं आवडत नाही, त्याच्यामुळे मी काचेच्या घेतल्या होत्या. 4-4चा सेट म्हणजे 12 होता. सगळे कलर होते याच्यामध्ये, कोणतीही साडी नेसा, कोणताही ड्रेस घाला, सगळे कलर होते. पण झालं असं होतं की वरती जी चमक होती ना, ती चमक सगळ्या हातांना लागत होती. हात पूर्ण सगळे चमकीन झाले होते माझे. मी 2च सेट घालून बघितले, त्याच्यामुळे मी रिटर्न केले. आता ज्या प्लेन होत्या ना त्या मागवणार आहे. आधी म्हटलं प्लेन मागवाव्यात, त्याच्यानंतर म्हटलं प्लेन नको, ह्याच्यावरती थोडीशी चमक दिसते तर हा घेऊया. पण ही चमक घरी आल्यानंतर माझ्या पूर्ण हाताला लागते आणि म्हणून मी ती रिटर्न देणार आहे आणि दुसऱ्या मागवणार आहे. पण ह्या खरंच खूप जास्त छान होत्या आणि फक्त 190ला 12 डझन बांगड्या मला भेटल्या होत्या. बांगड्याच्या वरती पूर्ण क्लोजचं बँडिंग केलेलं आहे त्यांनी. फक्त वरतीची खडी म्हणजे चमक लावली, असं ग्लिटर असतो ना त्या टाईपमध्ये, ते नव्हतं लावायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक पार्सल आलं होतं जे आत्ताच आलं होतं जस्ट. आणि नशीब लगेच म्हटलं चला दाखवून टाकूया. तर ह्याच्यामध्ये ना मी मशीनसाठी कवर मागवलेला होता, कारण तुम्हाला दाखवते की इथं बघा आता 4च दिवस झालं मशीन घेतली आणि सगळी धूळनं ना मशीन पूर्णपणे हाताला इतकी धूळ लागते, इतकी खराब झाली. त्याच्यामुळे मग बाहेर गॅलरीमध्ये आमच्या इकडे धूळ येते, प्रचंड धूळ असते आणि हात पूर्ण खराब झाला 4 दिवसामध्ये. तर म्हटलं आता कवर लावून ठेवूया, कारण आता पावसाचे दिवस आहेतच. पण पाऊस गेल्याच्या नंतर इकडे इतकं ऊन पडतं ना, प्रखर ऊन पडतं आणि धूळ तर म्हणजे विचारूच नका. त्याच्यासाठी हा कवर मागवलाय. तर हा मी फ्लिपकार्टवरून घेतला होता, काहीतरी 300 रुपयांना पडला. मेन म्हणजे हा वॉटरप्रूफ आहे, वरतून कितीही पाणी ओतलं तरी आतमध्ये ते जाणार नाही. किंवा पाऊस येतो ना ज्यावेळेस इकडनं सपसप असं एका साईडनी इकडचा पाऊस लागतो तर तो अजिबात लागणार नाही. आणि मेन म्हणजे मशीन सुरक्षित राहील. दोन्ही साईडनी चेन आहेत. मशीन ज्यावेळेस यूज करायची असेल त्यावेळेस ह्या चेन काढायच्या आणि डायरेक्ट कवर जो आहे ना वरती टाकून द्यायचा. मशीन यूज करायची, पुन्हा वरतून जो कवर आहे ना तो खाली घ्यायचा आणि ती चेन जी आहे लावून टाकायची.
रोज रोज ज्यावेळेस मशीन यूज करायचे त्यावेळेस पूर्णच कवर साईडला काढून ठेवायचा वगैरे असली भानगड नाही. फक्त चैनी काढायच्या, वरती टाकून द्यायचा कवर आणि कपडे वगैरे धुवायचे. पुन्हा ते कवर आहे ना तो खाली घ्यायचा आणि व्यवस्थित चैनी लावून ठेवायच्या. तर मला वाटतं हा कवर सगळ्यांकडेच असायला पाहिजे. याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्कीच चेकआउट करा आणि घ्या. तर रुद्रचे जे फोटोज काढलेले होते ना ते फोटोज आले होते आणि कितके छान फोटोज म्हणजे दिसत होते. मला तर खूप जास्त आवडले, तिघांनाही इतके आवडले. तर तुम्हीही सांगा की तुम्हाला कसे वाटतात हे रुद्रचे फोटो. मेन म्हणजे मला कॅपवाला इतका असा आवडला नाही, पण जो बिना कॅपचा होता ना तो मला जास्त आवडला.